तंजावर येथील हे बृहदेश्वर मंदिर. तंजावर हे तमिळनाडू राज्यातील कावेरी नदीकाठील अतिशय महत्त्वाचे सांस्कृतिक पर्यटनदृष्ट्या शहर आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्रबंधू व्यंकोजी राजे यांनी हे राज्य स्थापन केले. 180 वर्ष हे राज्य जवळजवळ या ठिकाणी त्यांचे टिकून होते. अनेक राजे यांनी कला संस्कृती याला इथं प्रोत्साहन दिलं आणि या ठिकाणी 1010मध्ये चोल राजराजा यांनी ह्याचं बांधकाम सुरू केलेलं होतं. 60 टन वजनाचा घुमट या ठिकाणी बसवलेला आहे. तो वरती कसा नेला हा एक आश्चर्य आहे. आणि हे मंदिर हे अतिशय सर्वात मोठ्या हिंदू मंदिरापैकी एक मानलं जातं. याला राजराजेश्वर मंदिर असंही म्हटलं जातं. आणि यामध्ये शिखरावर 88 मूर्ती आहेत. सोन्याचा कलश आहे. या मंदिरात तमिळ आणि संस्कृत भाषेतील अनेक शिलालेख लिहिलेले आहेत. 2 भव्य प्रवेशद्वारे गोपूर या ठिकाणी आपल्याला दिसतात. महाशिवरात्रीसारखे उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. त्याचं नूतनीकरण केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. हे मंदिर अतिशय वास्तुकलेचं सुंदर शिल्पकलेचं एक प्रतीक मानलं जातं. नटराजाच्या मूर्ती, कार्तिकेय, गणेश, चंडेश्वर इत्यादी विविध देवदेवतांच्या मूर्ती या ठिकाणी आहेत. आणि शिवाजीराजे भोसले सध्याचे जे राजे आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, हे या ठिकाणचं संपूर्ण प्रशासन कारभार ह्या ठिकाणचे ट्रस्टी आहेत. ते या मंदिराचा जागतिक वारसा यादीमध्ये नोंद केलेली आहे. याच्या पायऱ्यावर नक्षीकाम सुंदर अतिशय आहे. चोलखंडातील कलात्मकता आणि सांस्कृतिक वैभव या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. एक सुंदर स्मारक नसून अतिशय कलावंत, श्रद्धा, अभियांत्रिकी कौशल्याचा गौरव सांगणारा एक अतिशय महत्त्वाचा वारसा आहे. बृहत म्हणजे मोठे, महान आणि ईश्वर असं हे चेन्नईपासून 350 किलोमीटरवर अंतरावर असलेलं हे बृहदेश्वर मंदिर तिरुचिरापल्ली जवळ हे जवळचं या ठिकाणी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. आणि तमिळनाडूमधील अतिशय सुंदर भगवान शिवाला समर्पित असं हे मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं, की ज्या ठिकाणी मराठी संस्कृती आपल्याला रुजलेली दिसते. तंजावरी मराठी या ठिकाणची भाषा देखील वेगळी प्रसिद्ध आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्नाटक मोहिमेनंतर अनेक मराठी या ठिकाणी वास्तव्यास राहिले. जिंजी, होसकोट, शिरे, सेलेन वगैरे हा जो भाग आहे या ठिकाणी मराठी पिढ्या वास्तव्याला राहिला आणि मराठी संस्कृती या मातीत रुजली. आणि त्यामुळंच मराठी भाषिकांची संख्या या ठिकाणी मोठ्या पसरलेल्या आपल्याला दिसून येतात. तर हे अतिशय सुंदर मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. याचं नाव आहे बृहदेश्वर, की जे शिवाला समर्पित असलेलं मंदिर आहे.